आज आपण बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून धम्म मेळाव्यासाठी आज इकडे सगळे उपस्थित आहात। बराच वेळ झालेला आहे म्हणून मी तुमची ऐकायची क्षमता किती आहे मला माहिती नाही, सखोल मार्गदर्शन करावं की संक्षिप्त मध्ये करावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे। परंतु तरी तुम्हाला सगळ्यांची बसण्याची मानसिकता आहे, ठीक आहे। कारण माझं भाषण भारतामध्ये मीडियाला हे सांगून ठेवण्यात आलेलं आहे की माझ्या नावाचा उल्लेखही करायचा नाही, माझं भाषण कोणत्याही टीव्हीला दाखवायचं नाही, हा आदेश या मीडियाला देण्यात आलेला आहे। म्हणून माझ्याकडे जो मीडिया तो हाच मंच आहे, हा जो मीडिया आहे। आम्ही कधी कधी विचार करतो बुद्धाला कोणता मीडिया होता त्या काळात, होता कोणता टीव्ही चॅनल, बुद्ध कोणत्या रेडिओवर येऊन मन की बात करत होते। पण आज त्याच बुद्धाला अर्धा विश्व त्या बुद्धाला मानतो। केवळ बुद्धाकडे एकच साधन होतं, हा तोंड आणि हे दोन पाय। या दोन पायाच्या जोरावर आणि एकाच तोंडाच्या जोरावर त्यांनी त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार गावागावात जाऊन केला। आज अर्धा जग बुद्धाच्या धर्माला फॉलो करतो आणि म्हणून आम्ही विचार केला की जो मीडिया आम्हाला दाखवत नाही, आम्ही लोकांपर्यंत गावागावात जाऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार करू आणि त्या पद्धतीने ही मुवमेंट आज तुमच्यापर्यंत। इकडून निघून मी उद्या कलकत्त्याला जाणार आहे, तिथून मग पूर्ण भारतामध्ये या धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो। पण आज बघा, आता नुकतेच मला वाटतं छत्तीसगडची लोक मला आमंत्रण देऊन पुन्हा निघून गेले। आजची तारीख त्यांना का दिली नाही म्हणून ते आम्हाला थोडंसं सांगायला आले होते की आजची तारीख तुम्ही आम्हाला का दिली नाही। सांगायचं तात्पर्य असं की आज संपूर्ण भारतात जर आपण आकलन केलं तर जवळपास 100 तरी धम्म परिषदा आज संपूर्ण भारतात कुठे ना कुठे मोठ्या प्रमाणातल्या होत असतात। तशी तुमच्याकडे एक अकोल्यामध्ये होते, कुठे अमरावतीला, काल मी अमरावतीला होतो। अशा पद्धतीने संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात रोज धम्म परिषदा होतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात बुद्ध धर्माच्या या परिषदा होत असताना प्रामाणिकपणाने मला सांगा, काय भारतात बुद्धाचा धम्म वाढताना दिसतोय? एवढ्या परिषदा हिंदूंच्या होत नाही, एवढ्या परिषदा मुसलमानांच्या होत नाही, एवढ्या परिषदा ख्रिश्चनांच्या होत नाही, एवढ्या परिषदा सिखांच्या होत नाही, तेवढ्या परिषदा म्हणतेजी संपूर्ण भारतात बौद्धांच्या होत आहेत, रोज होत आहेत, गावाकुसामध्ये होत आहेत, शहरामध्ये होत आहेत। पण बुद्धाचा धम्म मात्र वाढताना दिसत नाही। याचा अर्थ आमच्याकडनं काहीतरी चूक आहे। आणि खास करून विशेष करून जसंही इलेक्शन जवळ येतात धम्म परिषदांचा संख्या वाढत जाते। इलेक्शनसाठी कधी कधी मी विचार करतो, ज्या तथागत बुद्धाने, ज्या सिद्धार्थाने, प्रिन्स राजकुमाराने धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, धम्माचा आविष्कार करावा, धम्म हा या देशामध्ये रुजवावा, यासाठी राजपाट सोडला, ज्या तथागत बुद्धाने, ज्या सिद्धार्थाने आपलं महाल सोडलं, ज्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, त्याच बुद्धाच्या धम्माचा वापर राजपाट मिळवण्यासाठी केला जातो। ज्याने सोडलं त्या मिळवण्यासाठी आम्ही बुद्धाचा वापर करतो। आमच्या धम्म परिषदा, आता धम्म परिषदा कमी आहेत धम्म परिषदांमध्ये, आणि मलाही माहिती नाही मंचकावर कोण राजकीय नेता बसलाय की नाही मला माहिती नाही, पण जो राजकीय नेता बसला असेल, कोणता तरी अध्यक्ष, तालुका अध्यक्ष पार्टीच्या, कोणता तरी उमेदवार, या मंचावर जर कोणी तुम्हाला पुढे जाऊन इलेक्शन मध्ये उतरताना दिसला, त्याला एकही मत देऊ नका। काही लोक असतात, साहेब आम्हाला पण आम्ही देणगी देतो, 25,000 देतो, 50,000 देतो, माझे नाव टाका, मला तुमच्या बाजूला बसू द्या। मग इलेक्शन मध्ये या परिषदेचा वापर कशासाठी? मतांसाठी। म्हणून असा कोण आमच्यामध्ये बसला असेल एकही मत देऊ नका, म्हणजे पुढच्या वेळी आम्हाला कोणी राजकीय माणूस आमच्या स्टेजवरच येणार नाही। त्याला वाटेल बाबा इथे गेलो तर जी मिळणारी मतं होती ती मिळणार नाही। कारण आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये धम्म परिषदेचा वापर तुमच्या राजकारणाला मोठं करण्यासाठी। परिषदेमध्ये काय केलं जातं माहिती? ही लोक कशासाठी आली? माझ्यासाठी आलीत का? ते आलीत बाबासाहेबांसाठी, ते आलीत बुद्धांसाठी, की आम्हाला बाबासाहेबांचे विचार ऐकायला मिळतील, आम्हाला बुद्धाचे विचार ऐकायला मिळतील, म्हणून ही लोक
सकाळपासून उपाशी तापाशी येऊन इथे बसले, पण आमचे नेते काय करतात? आमचे नेते, वर बसलेले नेते एखाद्या पक्षाच्या नेत्याला बोलवतो आणि सांगतो, बघ एवढी लोक माझ्या पाठीशी आहे, सांग काय देतो? ही लोक आली कुणासाठी? बाबासाहेबांसाठी. आली कुणासाठी? बुद्धासाठी. बसलेला नेता वरच्या वर यांचा कधी लिलाव करून टाकतो त्या खाली बसलेल्या लोकांना कळत नाही. आम्हाला वाटतं धम्म परिषद सुरू आहे रणतेजी, पण ती धम्म परिषद नसते. आता धम्म परिषदा नाही, या डिलिंग परिषदा सुरू आहे. डील सुरू असते. एवढी लोक माझ्या मागे आहेत, किती सीटा देतो? या डिलिंग सुरू आहे धम्म परिषदाच्या नावाची. आणि म्हणून धम्म नाही वाढत आहे, तो पक्ष वाढतोय. काँग्रेसची धम्म परिषद, बीजेपीची धम्म परिषद, एनसीपीची धम्म परिषद, या अशा पद्धतीने तो पक्ष वाढत चाललाय. पण बुद्धाचा धम्म मात्र तसाच्या तसा पडून. आणि म्हणून आम्ही आज बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध का केलंय, हा हेतू, बाबासाहेबांचा हेतू लक्षात घ्या. आज का या देशामध्ये बौद्धांची लोकसंख्या 0.6% येऊन ठेपलेली आहे. बाबासाहेब म्हणतात, मी भारत बौद्धमय करेन. या देशाची लोकसंख्या आज 138 करोड झाली आहे. साधा सोपा आकडा लक्षात यावा म्हणून 140 करोड म्हणतो. 140 कोटींचा 1% म्हणजे 1 कोटी होतो. 1,40,00,000 होता. आम्ही 1% नाही, 0.6%. मॅथमॅटिक्स मध्ये, गणितामध्ये 0%ला काहीही अर्थ नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 हा संकल्प केला की मी भारत बौद्धमय करीन, आज या 2023 भारतामध्ये बौद्धांची लोकसंख्या काय? 0%. कुठं कमी? कोणत्या परिषदा गाजवतोय? आमचीच लोक पत्रक काढून आम्हाला सांगताय, ज्या जनगणनेमध्ये बौद्धांचा लोकसंख्या 0.6%वर आली, आमची लोक सांगतात महारल्या, मातंगल्या, चांभारल्या. काय यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध केलं असेल? महार लिहिण्यासाठी, मातंग लिहिण्यासाठी, चांभार, ढोर, तेली. पण आज आमची लोक आमच्या समाजाला सांगतायत की महार, मातंग, चांभार, ढोर लिहा. आणि हिंदूंची संख्या वाढते. सांगा, बौद्धांमध्ये महार येतात का? महार किंवा बौद्ध धर्मामध्ये किती जाती येतात मला सांगा? किती जात? बौद्ध धर्मामध्ये किती जाती आहेत? एकही. आणि मी पूर्ण दावा करून सांगतो, जर या धम्मामध्ये एक जरी जात असती तर बाबासाहेबांनी हाही धम्म स्वीकारला नसता. बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म यासाठी स्वीकारला की या धम्मामध्ये जाती व्यवस्था नाही, आणि जाती व्यवस्था जर नष्ट करायची असेल तर लोप झालेला बुद्धाचा धम्म मी पुनर्स्थापित करायचा प्रयत्न करेन, पण त्याच्यामध्ये जाती येऊ देणार नाही. आणि आम्ही आज बाबासाहेबांच्या या धम्मामध्ये जाती घेऊन येण्यासाठी काम करतो. काय हेतू आहे बाबासाहेबांचा? आम्हाला बौद्ध करण्यामागे काय कारण आहे? अनेक धर्माची लोक, इस्लाम असेल, ख्रिश्चनिटी असेल, सिख धर्म असेल, बाबासाहेबांना त्यांच्या धर्मात ओढण्यासाठी अनेक आमिष देत होते, प्रयत्न करत होते की आमचा धर्म स्वीकारा, इस्लाम धर्म कबूल करा, ख्रिश्चन धर्म कबूल करा. सिखांनी तर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे जमिनी केल्या. कॉलेज मुंबईमध्ये खालसा नावाचं कॉलेज बाबासाहेबांच्या नावाने उभं करून दिलं. सिखांचं म्हणणं होतं की बाबासाहेब तुम्हाला काय हवंय, तुमच्या लोकांसाठी शाळा हव्यात ना, कॉलेज हवेत ना, द्या, आम्ही उभे करून देतो या आमच्या धर्मामध्ये. बाबासाहेब म्हणाले, ठीक, तुम्ही जर एवढंच आमच्या समाजासाठी देताय तर तुमचाही धर्माचा अभ्यास मी करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी यशवंतरावांना, मुकुंदरावांना पंजाबला पाठवलं की जरा सीख झाल्यानंतर आपल्या सोबत काय वागणूक होईल, जरा याचा अभ्यास करून या. ही दोघं भावंड पंजाबला गेली. पंजाबला गेल्यानंतर मुकुंदरावांना, यशवंतरावांना अनुसूचित जाती किंवा खालच्या जातीतल्या लोकांसाठी वेगळं
जे गुरुद्वारा तयार करण्यात आला होता त्या गुरुद्वारामध्ये बोलवण्यात आलं. त्यांच्यासाठी जेवणाची भांडी ही वेगळी ठेवण्यात आली होती. त्या जेवणाच्या भांड्यांमध्ये त्यांना लंगर देण्यात आलं आणि या दोघा भावंडांनी जे त्यांच्या सोबत झालं ते बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब आम्हाला वेगळ्या पंक्तीत बसवण्यात आलं, आमच्यासाठी वेगळा गुरुद्वारा होता, आमची भांडी ही वेगळी ठेवण्यात आली होती. बाबासाहेबांनी शीख धर्माने देव केलेलं सोनं, नाणं, पैसा, जमीन, कॉलेजेस सगळे लाखाडले आणि बाबासाहेबांनी सांगितलं मला तुमचाही धर्म नको, तुमचाही धर्म नको. आणि याचं उत्तर बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबर 1956 ला दीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी उत्तर दिलं की मी बुद्धाचा हा धर्म का स्वीकारला. बाबासाहेब म्हणतात माझी लढाई पैशासाठी नाही, माझी लढाई जमिनींसाठी नाही, माझी लढाई कॉलेजेससाठी, स्कूलसाठी, पैशांसाठी, सोन्यासाठी, नाण्यांसाठी नाही, माझी लढाई आत्मसन्मानासाठी आहे, सेल्फ रिस्पेक्ट साठी आहे. तो आत्मसन्मान प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी लोप पावलेला धम्म जिवंत करायचं ठरवलं. आत्मसन्मानासाठी, पैशासाठी नाही, आरक्षणासाठी नाही, रिझर्व्ह सीटांसाठी नाही. पण आज आमची लोक आरक्षण जाईल, सीटा मिळणार नाही, नोकरी मिळणार नाही, स्कॉलरशिप मिळणार नाही म्हणून बुद्ध नको लिहू, महाराज आहे. संपूर्ण महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे आणि म्हणून भारतामध्ये बौद्ध 0% येईल. बरं चला, जी लोक आम्हाला महार लिहायला सांगतात मी त्यांना सपोर्ट करतो, पूर्ण पाठिंबा देतो. मला सांगा महार लिहिल्यानंतर कुठे नोकरी शिल्लक राहिलेली आहे मला सांगा. किती लोक इथे बसले ज्यांना येणाऱ्या या मागच्या 4 वर्षात 5 वर्षात सरकारी नोकरी लागली सांगा. आहे या देशाची फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारमण संसदेमध्ये उभं राहून तिने भाषण केलंय आणि तिने सांगितलंय येणाऱ्या 2 वर्षामध्ये भारतातल्या सगळ्या पब्लिक सेक्टर गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सरकारी नोकऱ्या आम्ही बंद करणार आहोत. जर सरकारी नोकरीच बंद होणार आहे तर महार लिहिलेलं सर्टिफिकेट काय टाकणार. आणि ही परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला ओळखली होती. 15 ऑक्टोबर 1956 चं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 18 पार्ट 3 पेज नंबर 536 वर छापून आहे, जरा जाऊन वाचा. बाबासाहेब लिहितात हे आरक्षण जास्त काळ टिकणार नाही, चंद्र आणि सूर्य असेपर्यंत तुम्हाला ही लोक अधिकार देणार नाही. आणि बाबासाहेब महिलांचं उदाहरण देऊन सांगतात जो पती 2 दिवसानंतर मरणार आहे त्याच्या नावचं मंगळसूत्र का घालायचं. महार व्हायचंय ना, मग नवरा टिकेल तर असेल महार व्हा. ते आरक्षण मिळणार असेल तर महार नावाचं लॉकेट घाला, गळ्यात घाला. जर ते आरक्षणच मिळणार नसेल, त्या नोकऱ्याच मिळणार नसतील, सांगा एक तरी या देशातल्या एका तरी निवडून आलेल्या रिझर्व्ह सीट वरनं निवडून आलेल्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्मला सीतारमणच्या या वक्तव्याचा विरोध केला होते. सगळ्या बँका विकल्या जात आहेत, एअरपोर्ट विकलं गेलं, एअर इंडिया विकली गेली, एका तरी आमदाराने खासदाराने याचा विरोध केला का? जर ते आमदार आणि खासदारच रिझर्व्ह सीटसाठी लढत नाहीये, तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊन कुठे जाणार? म्हणून मी बाबासाहेबांनी तुम्हाला बौद्ध का केलंय याचा संक्षिप्तरित्या आढावा घेऊन इच्छितो. मला बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण शिक्षण पूर्ण झालं आणि ते भारतात रुजू झाले, पुन्हा आले. भारतात आल्यानंतर या देशामध्ये एक प्रमुख घटना होत होती. बाबासाहेब आंबेडकर ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये ब्रिटिश राज या देशावर होतं आणि ब्रिटिश सरकारचा एक नियम असायचा, दर 10 वर्षांनी त्यांचे जे ऍक्ट असायचे, त्यांचे जे कायदे असायचे त्याच्यात बदल करण्याचं काम ब्रिटिश करायचे. 1920 साली एक मोठा बदल या देशात होणार होता आणि तो बदल साऊथ ब्युरो कमिटी आणि सायमन कमिशन करण्यासाठी भारतात येणार होता. त्यापूर्वीच बाबासाहेब आंबेडकरांचं भारतात आगमन झालं आणि बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं की सायमन कमिशन भारतात येणार.
आज 2 ऑक्टोबर आहे. गांधींचा उल्लेख केला नाही तर भाषण पूर्ण होणार नाही. ज्यावेळेस बाबासाहेबांना लक्षात आलं की सायमन कमिशन या देशात येणार आहे आणि या देशातल्या लोकांसाठी ते काही कायदे देणार आहे, कायदे करणार आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या सायमनची भेट घेण्यापूर्वीच गांधींनी सायमनची भेट घेतलेली. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये गांधींच्या भेटीला सायमन आणि गांधींची छुपी भेट या टायटलवर बाबासाहेब लेख लिहिला. गांधी सायमनला उघड भेटायला गेले नाही, मागच्या दाराने गेला. मागच्या दाराने गांधी सायमनला भेटायला गेला आणि सायमनला विचारलं की सायमन म्हणाला, आम्हाला काय घेणं देतं तुमच्या धर्माशी? आम्ही फक्त येणाऱ्या काळामध्ये या देशातल्या लोकांना काय काय अधिकार मिळाले पाहिजे त्याचा अभ्यास करायसाठी आम्ही आलेलो आणि येणाऱ्या काळामध्ये या देशातल्या लोकांना मतांचा अधिकार आम्ही बहाल करणार आहोत. गांधी म्हणाला, ठीक आहे, जर तुम्ही या देशातल्या लोकांना मतांचा अधिकार देणार असाल तर केवळ 3च वर्गांना मतांचा अधिकार तुम्ही द्या. सायमनने विचारले, कोणते 3 वर्ग? गांधी म्हणाला की या देशामध्ये जी लोक 8वी पास आहेत, जी लोक शिक्षित आहेत आणि 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकतात, अशाच लोकांना मतांचा अधिकार. दुसरा वर्ग, जे लोक टॅक्स भरतात, प्रॉपर्टी टॅक्स, इन्कम टॅक्स, जी लोक भरतात, ज्यांच्याकडे या पावत्या आहेत त्यांनाच मतांचा अधिकार द्या. आणि तिसरा वर्ग, या देशातले राजे आणि महाराजे, संस्थानिक, त्यांनाच मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. सायमन मला, ठीक आहे, आम्ही याच लोकांना मतांचा अधिकार देऊ. बाबासाहेब आंबेडकरांना गांधीच्या या छुप्या भेटीचं हे सगळं प्रकरण माहीत होतं आणि गांधींनी काय मागणी केली आहे हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं. बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांसमोर गांधीला सायमनला भेटायला गेले. सगळ्यांसमोर गांधी मागच्या दाराने गेला, बाबासाहेब डंके की चोट पर सायमनला भेटायला गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सायमनला सांगितलं की गांधीच्या मागणीनुसार जर तुम्ही देशामध्ये मतांचा अधिकार देणार असाल तर आमच्या एकाही व्यक्तीला मतांचा अधिकार मिळणार नाही. सायमनने विचारलं, कसं मिळणार नाही, आम्हाला जरा सांग. बाबासाहेबांनी सांगितलं, मनुच्या कायद्यानुसार, मनुस्मृतीनुसार आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकारच नाही. जर शिक्षण घेण्याचा अधिकारच नसेल तर 8वी पास झाल्याचा पुरावा आमची लोक कुठून दाखवतील? मनुस्मृतीनुसार आम्हाला नोकरी करायचा अधिकार नाही, आम्हाला पैसे कमवण्याचा अधिकार नाही, आम्हाला जमिनी विकत घ्यायचा अधिकार नाही, आम्हाला जमिनी ठेवण्याचा अधिकार नाही. आमच्याकडे जमिनीच नसतील, पैसाच नसेल तर पैशावर कर भरल्याची पावती, जमिनीवर कर भरल्याची पावती आमच्याकडे कुठून असेल? आमच्याकडे ही सगळी डॉक्युमेंट, दस्तावेज तुम्हाला दाखवण्यासाठी ना. तर सायमनने बाबासाहेबांना प्रश्न केला, मग जर तुम्हा लोकांना मतांचा अधिकार द्यायचा असेल, तुमच्या लोकांना देशांमध्ये मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून सर्वांना मतांचा अधिकार मिळेल? बाबासाहेबांनी सांगितलं की एकतर आम्ही तुम्हाला 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकत नाही, इन्कम टॅक्सची, प्रॉपर्टी टॅक्सची पावती दाखवू शकत नाही, पण एक गोष्ट नक्की सिद्ध करून देऊ शकतो, ते म्हणजे आम्ही या देशात जन्माला आलेलो आहोत, दरवर्षी आमचं वय वाढतं, त्यामुळे तुम्हाला जर या देशामध्ये मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आमच्या वयाच्या आधारावर द्या. सायमनना बाबासाहेबांची बात पटली आणि सायमनने ऍडल्ट फ्रँचाइज नावाचा कलम तयार केला जो आजही भारतामध्ये लागू आहे. आणि या ऍडल्ट फ्रँचाइज नावाच्या कलमाखाली 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला मतांचा अधिकार देण्यात आला. हा मतांचा अधिकार केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशात सर्वांना प्राप्त झाला. तो पुढे जाऊन 21चा 18. हा मतांचा अधिकार मिळाल्यानंतर टिळक नावाच्या ब्राह्मणाने आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सभा घेतल्या, संमेलने घेतल्या आणि सभेमध्ये त्यांनी सांगितलं, तेली आणि काय, तेली, कुणबी आणि तंबोली, तेली, तंबोली आणि कुणबी नाही, कुणब्यांना शिव्या घालून म्हणाले कुणभटांना. तेली, तंबोली आणि कुणभटांना संसदेमध्ये जाऊन काही नांगर हाकायचा,
यांना कशाला हवा मतांचा अधिकार? नाव्यांना जाऊन संसदेमध्ये काही केस कापायची, माळ्यांना जाऊन काय संसदेमध्ये बाग बगीचा फुलं फुलवायची, यांना कशाला हवा मतांचा अधिकार? मतांचा अधिकार कोण देतोय? सायमन नावाचा ब्रिटिश. मतांचा अधिकार देऊ नये म्हणून कोण उभं राहतं? गांधी नावाचा बनिया आणि टिळक नावाचा ब्राह्मण. परदेशातून आलेली लोक या देशातल्या गोर गरीब शोषित वंचित समाजाला अधिकार देत आहेत. या देशातली ब्राह्मणी व्यवस्था देशातल्या गोर गरीब लोकांना अधिकार देण्यापासून थांबवतात. हे सांगण्यामागचं कारण काय? आता डोक्यामध्ये अनालिसिस करा की आम्हाला कोण अधिकार देत आहे आणि कोण आमच्या अधिकारांच्या विरोधात आहे. हा पहिला प्रश्न. 1917-1919 चा काळ पुढे सरकला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट लागू झाला. ऍडल्ट फ्रँचाइज नावाचा कलम तयार झाला. काळ पुढे सरकला. 1924 साली पुन्हा एक कायदा या देशामध्ये पास झाला आणि त्या कायद्याचं नाव आहे बोले कमिशन. बोले कमिशन ही गठीत झालं आणि बोले कमिशनने एक कायदा मंजूर केला की जितकेही सरकारी पाणवठे आहेत, जितकेही सरकारी विहिरी आहेत, जितकेही सरकारी तलाव आहेत ते सगळ्यांसाठी खुले असतील. तिथे जातीवाद केला जाणार नाही. हा कायदा मंजूर झाला आणि या कायद्यानुसार, या कायद्यामुळे सगळे पाणवठे सर्वांसाठी खुले झाले. बाबासाहेबांनी बघितलं की सगळे पाणवठे खुले आहेत, पाणी पिण्याचा अधिकार मिळाला आहे. मग तरी पण ही लोक मेलेलं कुत्र, मेलेले ढोर, मेलेलं गाय म्हैस पडलेल्या विहिरीचं पाणी का पितात? घाणेरडं पाणी पिऊन मरतायत पण चांगलं स्वच्छ पाणी प्यायला जात नाही. बाबासाहेबांनी 1924, 1925, 1926 आणि मार्च महिन्याच्या 20 मार्च पर्यंत बाबासाहेबांनी छोट्या छोट्या अशा बैठका लोकांमध्ये जाऊन घेतल्या आणि त्यांना तयार केलं. आणि 20 मार्च 1927 रोजी 50,000 लोकांना एकत्रित करून बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चौदार तळ्यावर जाऊन धडकले. आणि जसंही बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 ला ते महाडच्या चौदार तळ्याचं पाणी आपल्या ओंजळीत उचललं, या सगळ्या 50,000 लोकांनी आमचा नेता जे करतोय त्याचं अनुकरण या सगळ्या लोकांनी केलं आणि त्यांनीही आपल्या ओंजळीत पाणी उचललं आणि ते पाणी, स्वच्छ पाणी पिण्याचं काम बाबासाहेबांच्या पाठीपाठी या लोकांनी केलं. बाबासाहेबांचं 20 मार्च 1927 आंदोलन कशासाठी होतं? कशाचं आहे? पाण्यासाठी. पाणी पिण्याचं आंदोलन बाबासाहेबांनी केलं? बिलकुल नाही. महाड ॲज अ सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांचा अनपब्लिश्ड एसे आहे. बाबासाहेबांचा निबंध आहे. बाबासाहेबांची एक छोटी किताब या महाडच्या चौदार तळ्याच्या चळवळीवर आहे. बाबासाहेब पहिल्याच लाईनीमध्ये म्हणतात, आमचा संघर्ष पाणी पिण्यासाठी नाही. मग जर बाबासाहेबांनी पाणी पिण्याचं आंदोलनच केलं नाही, मग आमची लोक तर दरवर्षी महाडच्या चौदार तळ्यावर जाऊन पाणी पित आहेत. मग बाबासाहेबांचं आंदोलन कशासाठी आहे? बाबासाहेबांनी बघितलं की माणसासारखी माणसं, त्यांना अधिकार आहेत. अधिकारासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. अधिकार मिळाले तरी मिळालेले अधिकार हे प्रस्थापित करत नाहीत, घेत नाहीत. आणि विशेष बाबासाहेब त्या एसे मध्ये लिहितात की ज्या माणसांमध्ये ही भीती होती त्यांचे जनावर मात्र बिंदास त्या तळ्याचं पाणी पित होते. म्हणजे तुमच्या बकऱ्यांमध्ये, कुत्र्यांमध्ये भीती नव्हती, ती भीती माणसांमध्ये होती. बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांना एकत्रित केलं आणि ते आंदोलन केलं. बाबासाहेब म्हणतात, माझं आंदोलन पाणी पिण्यासाठी नाही. बाबासाहेबांचं आंदोलन पाणी पिण्याचं आंदोलन नव्हतं, ते मेलेल्या समाजाला जिवंत करायचं आंदोलन होतं. आणि हे आंदोलन झाल्यानंतर बाबासाहेबांनी तिथून घोषणा केली की जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा. जी जागृती आज तुमच्यामध्ये निर्माण झाली की मी पण माणूस आहे, मी मनुष्य आहे, तुला जितका अधिकार आहे तेवढा अधिकार मलाही आहे, ही जागृती जशी
तुमच्यामध्ये आज निर्माण झाली आहे ती भिजू देऊ नका. बाबासाहेबांनी त्या काळात ती घोषणा केली. बोले कमिशन, ब्रिटिश सरकारने नेमलेलं कमिशन, त्याने अधिकार दिले आणि हे अधिकार घेतल्यानंतर त्या महारच्या प्रांगणातल्या सवर्णांनी कोर्टामध्ये केस टाकली आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या तळ्यावर जाण्यापासून स्टे ऑर्डर आणली की परत महाडच्या 14 तळ्यावर जायचं नाही. 25 डिसेंबर 1927 ला महाडच्या 14 तळ्याच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा होता. बाबासाहेब पुन्हा महाडच्या 14 तळ्यावर हजारो कार्यकर्त्यांना घेऊन तिथे उपस्थित झाले आणि त्याच वेळी एका ब्रिटिश अधिकाऱ्याने, पोलीस ऑफिसरने बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब, मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं. महाडच्या 14 तळ्यावर जाण्यापूर्वी मला 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचंय. बाबासाहेब म्हणाले, ठीक आहे, ज्या गेस्ट हाऊसला मी थांबलेलो आहे, ज्या बंगल्यावर मी थांबलोय, तिथे या आणि जे तुम्हाला बोलायचं ते सांगा. हा पोलीस अधिकारी बाबासाहेबांकडे आला. बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब, आम्ही तुमच्या अधिकारांच्या विरोधात नाही, आम्ही तुम्ही महाडच्या 14 तळ्यावर जाण्याच्या विरोधात नाही, पण इकडच्या सवर्णांनी कोर्टामध्ये केस टाकल्यामुळे स्टे ऑर्डर कोर्टाने दिली आहे आणि आज जर तुम्ही त्या ऑर्डरचं उल्लंघन केलं तर मला तुमच्या सकट तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना अटक करावी लागेल आणि आम्हाला ते करायचं नाही, कारण आम्हीच तुम्हाला ते अधिकार दिले, तुमच्या अधिकाराच्या विरोधात आम्ही नाही. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमचं आंदोलन स्थगित करा, तुम्ही महाडच्या 14 तळ्यावर जाऊ नका, अन्यथा आम्हाला तुम्हाला अटक करावी लागेल आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक करावी लागेल. सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांना हे तो ऑफिसर सांगतोय ते सगळ्यांनी ऐकलं. सगळ्यांनी सहीची मोहीम राबवली. जवळपास सगळ्यांनी सह्या दिल्या की बाबासाहेब, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, आपण महाडच्या 14 तळ्यावर जायचं. थाळी नका वाजवू, कारण आजचे कार्यकर्ते असते, आजचा नेता असता तो महाडच्या 14 तळ्यावर गेला असता आणि सगळ्यांना जेलच्या कोठडीमध्ये नेलं. आज आहे आमच्याकडे असे नेते आहेत. सुप्रीम कोर्टाने मनाई आदेश देत असतानाही दिल्लीच्या गुरु रविदास सभेवर आमच्याच नेत्याने 100 कार्यकर्ते घेऊन गेले, ते अजूनही जेलमध्ये आहेत. नाव घेत नाही त्या नेत्याचं. तो नेता मात्र मोठा झाला, लेकिन समाजाची मुलं अजूनही जेलमध्ये आहेत. पण बाबासाहेब दूरदृष्टी होते. बाबासाहेबांनी बघितलं की हा आमच्या विरोधात नाहीये, आमचा संघर्ष यांच्या विरोधात नाहीये, हा तर आम्हाला अधिकार देतोय. मग अधिकार कोण देऊ देत नाहीये? सवर्ण ब्राह्मण आम्हाला अधिकार देऊ देत नाही. आणि आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार का नाही? कोण रोखतोय आम्हाला पाणी पिण्यापासून? कोणता ग्रंथ रोखतोय आम्हाला पाणी पिण्यापासून? कोणता ग्रंथ? बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्यावर जाण्याऐवजी ज्या ग्रंथाने आम्हाला पाणी पिण्यापासून रोखलं होतं, हजारो वर्ष रोखलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी तो ग्रंथ तिथे जाळायचं आंदोलन सुरू केलं आणि मनुस्मृती तिथे ठिकाणी जाळली. बाबासाहेबांनी जिथून आम्हाला हे रोखण्यात येत आहे, बाबासाहेबांनी आपला दुश्मन ओळखला की हा अधिकारी आमचा दुश्मन नाही. दुश्मन कोण आहे? ही मनुस्मृती आमचा दुश्मन आहे. म्हणून बाबासाहेबांनी ती मनुस्मृती 25 डिसेंबर 1927 साली बाबासाहेबांनी जाळली आणि आपला दुश्मन लोकांना दाखवून दिला की इथून आम्हाला अडवणे होते. काळ अजून पुढे सरकला. पुन्हा अनालिसिस करा, कोण अधिकार देतोय? ब्रिटिश. अधिकार कोण देऊ देत नाहीये? काळ अजून पुढे गेला. 1927 संपलं. त्यानंतर आता आम्ही हिंदू. लोक म्हणाले बाबासाहेब पाणी पिण्याचं बघितलं, आता जरा ते मंदिराचं बघा. मंदिरात पण जायचं. बाबासाहेब म्हणले, ठीक, तुम्हाला मंदिरात जायचंय ना, चला तुम्हाला दाखवतो मंदिरात काय स्थान आहे तुमचं. चला. टेम्पल एंट्री बिल पास केलं. मंदिर प्रवेशाचा कायदा तयार केला की जितकेही मंदिर ब्रिटिशांच्या अनुदानावर त्याची देखभाल केली जाते, पब्लिक ट्रस्ट म्हणून जे मंदिर रजिस्टर्ड आहेत ते मंदिर खुले असतात.
बाबासाहेबांना तारीख निश्चित झाली, वेळ निश्चित झाली, 2 मार्च 1930, स्थळ नाशिक, मंदिर काळाराम, की इतक्या वाजता तुम्ही तुमच्या लोकांना घेऊन या, मंदिर तुमच्यासाठी खुलं असेल आणि मग तुम्ही दर्शन घ्या. सगळं तयार झालं. बाबासाहेब ठरल्या वेळेमध्ये पोहोचले. हजारो कार्यकर्ते बाबासाहेबांच्या सोबत होते आणि जसंही बाबासाहेब मंदिरामध्ये प्रवेश करणार, त्या काळारामाचे मोठे मोठे भले भले दरवाजे आतून बंद करण्यात आले. आतून बंद झाले आणि आधीच भीमा कोरेगाव सारखे नियोजन तिथे झालं होतं. सगळे दगड गोटे तिथे जमा करून ठेवण्यात आले होते आणि सगळ्या लोकांच्या दिशेने ते फिरवण्यात आले. एक दगड बाबासाहेबांना इथे येऊन लागला. सगळ्यांनी बाबासाहेबांना कडक केलं आणि सगळ्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी ती दगडी आपल्या पाठीवर ठेवली. बाबासाहेबांनी लोकांना सांगितले, बघा, तुम्ही स्वतःला हिंदू समजता. जर तुम्ही हिंदू असता, आम्ही हिंदू असतो, तर आम्हालाही मंदिरात घेण्यात आलं असतं, आम्हालाही मंदिरात जाण्याचा अधिकार असता. 1930 साली बाबासाहेबांनी तुम्हाला तुमचं स्थान दाखवलं आणि 1935 साली जाहीर घोषणा केली. काय घोषणा केली? बाबासाहेब म्हणतात, मी हिंदू परिवारात जन्म घेतला, हे माझ्या हातात नव्हतं. हिंदू कुटुंबात जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण मी आज संकल्प करतो की हिंदू म्हणून मी मरणार नाही. हिंदू म्हणून मी मरणार नाही. पुन्हा मंदिरात जाण्याचा अधिकार ब्रिटिश देतोय. 1930 ला ब्रिटिश होता देशामध्ये. अडवतोय कोण? आमचेच बांधव. बौद्ध धर्मात चमत्कार नसतो, पण 1930 ला आपण हिंदू होतो म्हणून एक चमत्कार झाला त्यावेळेस. काय चमत्कार झाला माहिती? बाबासाहेबांनी जशी ही घोषणा केली की मी आता हिंदू म्हणून जगणार नाही, मी आता हा धर्म त्यागणार आहे आणि एक समानतेवर अधिकार धर्मामध्ये मी प्रवेश करणार आहे. जसंही बाबासाहेबांनी 1935 ला ही घोषणा केली, या भारतामध्ये एक चमत्कार झाला. बघा, सगळी देव तुम्ही जे बघता ते बसलेली असतात ना, बसलेली असतात. संतोषी माता वाघावर बसली आहे. सगळे कोण ना कोण देवी देवता त्या बसलेल्या असतात. पण जशीही बाबासाहेबांनी घोषणा केली, ते मंदिरात बसलेले देव हे ताडकन उभे राहिले. सगळेच्या सगळे देव उभे राहिले. सगळे उभं राहून जो देव तुम्हाला मंदिरात घेत नव्हता, तुमची सावली घेऊ दे स्वतःवर घेऊ इच्छित नव्हता, तो देव उभा राहिला. आणि जो देव तुम्हाला मंदिरात घेत नव्हता त्याने मंदिर सोडलं. तो मंदिराच्या बाहेर पडला आणि तुमच्या ओट्याखाली येऊन बसायला लागला. आहे की नाही ओट्याखाली? मर्याई, खंडोबा, गणपती. जो देव तुमच्या आजी आजोबांची सावली घेत नव्हता, तो आज तुमच्या घरात कसा आला? कारण त्या देवाचा एक मालक या देशामध्ये राहतो. देव स्वतःहून उभा राहत नाही. या देवांचा मालक कोण आहे? मी नाही सांगत आहे. बाळ ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी देवळांचा धर्म आणि धर्माचे देवळे या त्यांच्या लिहिलेल्या पुस्तकात म्हणतात की मंदिरात देव राहत नाही. मंदिरात कोण राहतं? ब्राह्मणाचं पोट राहतं. त्या ब्राह्मणाच्या पोटाला वाटलं की ही लोक जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठोपाठ या बुद्ध धर्माकडे गेले तर आमचे दुकानं बंद पडतील, आमचे दुकानं बंद पडतील. म्हणून त्यांची दुकानं चालू राहावी म्हणून आता तुमच्यामध्ये कावड यात्रा सुरू केली आहे ना. कावड यात्रेमध्ये चालले की नाही पोरं तुमची? त्यांची दुकानं चालवावी म्हणून तुमच्या हातात कावड दिली. आमचीच लोक देतात विशेष कावड यात्रा. आणि कोणती आई आता आणली? ते कोणती माता आली? ही सगळं आज आमच्याच हातून घडवण्यात येत. आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध का केलंय? 1930 चाही काळ पुढे सरकला. 1930 नंतर बघा
बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम प्रवेशाचा सत्याग्रह केल्यानंतर कोणत्याही मंदिरात जाण्याचा सत्याग्रह त्यानंतर केलेला नाही. आमची लोक काय करतात माहितीये, 2 मार्च आला, दरवर्षी त्या काळाराम मंदिराला जातात आणि म्हणतात बघा आज बाबासाहेबांनी काळाराम मंदिरात जायचा सत्याग्रह केला होता, मी पण काळाराम मंदिरात आलो. वा रे वा, हे अभिवादन देत आहेत बाबासाहेबांना. बाबासाहेब 2 मार्चला गेले होते, मी पण आलो. अशा पद्धतीने अभिवादन देणारे आमची नेते मंडळी सुरू झाले. 2 मार्च 1930 नंतर एकाही मंदिरात जाण्याचं आंदोलन बाबासाहेबांनी केलं नाही. का? कारण बाबासाहेबांचं आंदोलन मंदिरात जाण्यासाठी नव्हतं. 1930, 31 आणि 32 या 3 वर्षामध्ये या भारतामध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्सची सुरुवात होणार होती. या राऊंड टेबल कॉन्फरन्सला भारतातल्या वेगवेगळ्या प्रतिनिधींना बोलवण्यात येणार होतं आणि या देशामध्ये आमचा प्रतिनिधी कोण होता? बाबासाहेब आंबेडकरांचं उगम होण्यापूर्वी तुमचं नाव, एक विशिष्ट नाव दिलं होतं तुम्हाला. काय होतं? हरिजन. हरिजनचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ऍज पर लिटरेचर ऑफ ऍज पर लिटरेचर ऑफ गांधीचे जे रायटिंग स्पीचेस आहेत त्यानुसार हरिजन या शब्दाचा अर्थ आहे हरि के जन. हरि के जन म्हणजे हरि म्हणजे विष्णू आणि विष्णूचे आम्ही कोण? नाजायज औलादे. विष्णू के नाजायज औलाद म्हणजे हरिजन. आज या शब्दावर भारतामध्ये, देशामध्ये, जगामध्ये बंदी आहे. हा शब्द जर कुठे उच्चारला गेला तर त्याच्यावर ऍट्रॉसिटी होते. हा शब्द बंद करण्यात आला. अशा पद्धतीने गांधीने या समाजाच्या लोकांना हरिजन नाव दिलं होतं आणि हरिजनांचा नेता कोण? गांधी. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना दाखवून दिलं जर आम्ही हरिजन आहोत मग आम्हाला मंदिरात का घेत नाही? याचा अर्थ आम्ही हरिजन नाही आणि जर आम्ही हरिजन नाही तर गांधी आमचा नेता नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर नेलं नाही, इंग्रजांना पटवून देण्यासाठी की आम्ही हिंदू नाही, आम्ही हरिजन नाही, आम्ही स्वतंत्र, आमची ओळख आहे. आणि म्हणून बाबासाहेब आम्हाला तिथे घेऊन गेले. इंग्रजांच्या लक्षात आलं जर हे हरिजन असते तर यांना मंदिरात घेण्यात आलं असतं. हे हरिजन नाही, यांची वेगळी ओळख आहे आणि यांचा वेगळं संघटन आहे आणि यांचा वेगळा कोणीतरी नेता आहे आणि म्हणून येणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये यांच्या नेत्याला बोलावलं पाहिजे. म्हणून डॉक्टर B.R. आंबेडकर यांना आमंत्रण राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी आहे. मंदिरात जाण्यासाठी घेऊन गेले नव्हते, राऊंड टेबल कॉन्फरन्सला जाण्यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला, इंग्रजांना हे पटवून दिलं की आम्ही हरिजन नाही. काय नाव दिलं माहितीये तुम्हाला राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये? तुमची ओळख काय राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये? डिप्रेस्ड क्लासेस, ऑप्रेस्ड मासेस, आउटकास्ट, वर्णबाह्य, ही ओळख बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आम्हाला दिली. हरिजन शब्द वापरला नाही, हरिजन शब्द वापरला नाही. आणि तिथे कारण गांधींचा उल्लेख करायचा म्हणून राऊंड टेबल कॉन्फरन्सला जरा विस्ताराने सांग. बाबासाहेब आंबेडकरांना या राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आमंत्रण. बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांचा नेता म्हणून आमंत्रण आलंय ही माहिती गांधीला मिळाली. गांधी म्हणाला अस्पृश्यांचा नेता तर मी आहे, यांना कसं काय बोलावलं? जर यांना तुम्ही बोलवत असाल तर मी तुमच्या कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकतो. गांधीने राऊंड टेबल कॉन्फरन्स पहिली, याच्यावर बहिष्कार टाकला. इंग्रज काय आपले सगळे होते? ते म्हणाले नाही येत तर नाही येत, नको येऊ, आम्हाला काय. विदाउट गांधीच्या बगैर पहिल्या गोलमेज परिषदेला सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेला गेले आणि तिकडे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या अस्पृश्यांची, वंचित समूहाची बाजू खंबीरपणाने राऊंड टेबल कॉन्फरन्स लंडनला मांडली
आणि बाबासाहेब आंबेडकर एक एक अधिकार त्या इंग्रजांकडनं या देशातल्या अस्पृश्यांसाठी प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरत होते. ही बातमी टाइम्स ऑफ इंडिया नावाचा अगरवालांचा ब्राह्मणांचा बनियांचा पेपर ही या भारतातल्या ब्राह्मणांना माहिती देत होता की आंबेडकर तिकडे हे सगळ्या माहित्या या सगळ्या अधिकार मागत चाललेल्या. गांधी हे सगळं भारतात वाचत होता आणि गांधीच्या लक्षात आलं की मी राऊंड टेबल कॉन्फरन्सला न जाऊन किती मोठी चूक केली. गांधीच्या लक्षात आलं. पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स समाप्त झाली, सगळी लोक भारतात आली. दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सची सुरुवात होणार. इंग्रजांनी बघितलं की आता दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सची सुरुवात होणार आहे. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गांधींनी बहिष्कार टाकला. त्यांनी आमच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सचा विरोध केला. मग दुसऱ्या कशाला बोलवायचं? म्हणून दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या आयोजकांनी गांधीला आमंत्रण पाठवलंच नाही. गांधींना बोलवलंच नाही. आमंत्रण असताना गांधींनी बहिष्कार टाकला, आमंत्रण नसताना गांधी हजर. तुम्हाला माहित आहे पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब कुणाला सोबत घेऊन गेले? कुणाला सोबत घेऊन गेले माहिती? भास्करराव की शंकरराव? पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्सला जेव्हा सुरुवात झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रण आलं की अस्पृश्यांच्या वतीने ज्या काही तुम्हाला मागणी मागायची तर तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला येऊन मागा. बाबासाहेब एकटे गेले नाही, सोबत मराठ्यांचा प्रतिनिधी शंकरराव जाधव बाबासाहेब आंबेडकर सोबत घेऊन गेले. चल मी माझ्या समाजाची बाजू मांडतो, तू तुझ्या समाजाची बाजू मांड. बाबासाहेब मराठा प्रतिनिधी सोबत घेऊन गेले. गांधी ज्यावेळेस आमंत्रण नसताना राऊंड टेबल कॉन्फरन्सला निघाला, सोबत कुणाला घेऊन गेला माहित आहे? कुणाला? बकऱ्यांना. बकऱ्या घेऊन गेला का? स्वदेशी दूध प्यायचं होतं. स्वदेशी दुधासाठी. आणि गांधी काजू खात नव्हता. काजू त्या बकऱ्यांना खाऊ घालायचा. त्या बकऱ्या काजू खायच्या आणि ते काजू खाल्लेलं दूध मग गांधी प्यायचं. गांधी जयंतीला गांधींची थोडी आठवण तर केली पाहिजे. त्यांना आतमध्ये राग यायचा. गांधी राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले. दोन बॅरिस्टर, डॉक्टर आंबेडकर आणि गांधी, दोन्ही बॅरिस्टर. सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला दोघांमध्ये वाद सुरू झाला. बाबासाहेब जे मागणी करायचे गांधी उठून उभा राहायचं आणि सांगायचं माझा विरोध आहे. इंग्रजांनी बघितलं एकाच देशातली लोक आणि आपसात एकमेकांशी लढतायत, काय करावं? अधिकार द्यायचे की नाही द्यायचे? बाबासाहेबांनी राऊंड टेबल कॉन्फरन्सने बाबासाहेबांना गांधींना सांगितलं तुम्ही आपसात समझोता करा आणि सांगा काय करायचंय ते. गांधी म्हणाला मी देऊ देणार नाही. बाबासाहेब जे मागणी मागायचे, जे मागणी या देशात अधिकार मागायचे, गांधी उठून उभे राहायचे आणि बाबासाहेबांचा विरोध करायचे. दोन बॅरिस्टर मध्ये युक्तिवाद सुरू आहे लंडन मध्ये. एवढा युक्तिवाद सुरू असूनही बाबासाहेब आंबेडकर वरचढ करत होते. बाबासाहेबांचा विजय होत होता का? कारण गांधीचे बॅरिस्टर आहेत ते 10वी मध्ये 4 वेळा नापास झाल्यानंतर बॅरिस्टर आहेत आणि बाबासाहेब जे बॅरिस्टर आहेत ते एमएससी बीएससी केल्यानंतर बॅरिस्टर आहेत. बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेपुढे गांधीची बुद्धी चालली नाही. मग गांधीची बुद्धी जर चालली नाही तर त्यांनी षडयंत्र केले. बाबासाहेबांनी व्हॉट काँग्रेस आणि गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स मध्ये हे सगळं षडयंत्र लिहून ठेवलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की गांधीने मुसलमानांचा जो प्रतिनिधी, मुसलमानांचं जे डेलिगेशन केलं होतं त्यांना जेवायला बोलावं. त्यांना जेवण दिलं. जेवण दिल्यानंतर एका कागदावर 17 अधिकार मुसलमान जे मागत होते ते सगळे लिहिले, खाली सही केली आणि त्या मुसलमानांना गांधींनी ते अधिकार पत्र दिलं की हे घ्या, माझी सगळी संमती तुमच्या अधिकारासाठी आहे, सगळे अधिकार मी तुम्हाला देतो. त्या मुसलमानाने तो कागद घेतला. मुसलमानाने विचार केला गांधी जातीने बनिया माणूस आहे. बनिया कळतं ना? बोले जातीने बनिया आहे.
जसा आजचा प्रधानमंत्री कसा बनिया आहे तसा गांधी बनिया. मुसलमानाने विचार केला, गांधी जर आपल्याला काही देतोय तर दुसऱ्या हाताने काहीतरी घेणार का. म्हणून त्या मुसलमानाने विचारलं की गांधी जी, इसके बदले में आपको क्या चाहिए. आणि मग बाबासाहेब लिहितात, त्यावेळेस गांधीने आपले जहरीले दात समोर काढले. काय म्हणतो गांधी कि कल सुबह जब राउंड टेबल कॉन्फ्रेंस को शुरुआत होगी और जैसे ही डॉक्टर अंबेडकर अपने चेयर से उठ के जो जो अधिकार उनके लोगों के लिए मांगने वाले हैं उसको तुमको विरोध करना है, उसको विरोध करा. सर आगा खान यांच्या नेतृत्वात गेलेलं डेलिगेशन, मुसलमानांच्या डेलिगेशनने गांधींना काय उत्तर दिलं माहिती. गांधींना म्हणतात की गांधीजी, अछूतों के हक और अधिकार में से अगर आप हमको कुछ देना चाहते हो तो हम वो कबूल नहीं करेंगे, हम वो कबूल नहीं करेंगे. तसाच तो कागद घेऊन ते मुस्लिम डेलिगेशन बाबासाहेबांकडे गेले. बाबासाहेबांना तो कागद दिला. बाबासाहेबांनी तो कागद आजही बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेस मध्ये छापून ठेवलाय. आम्ही उडून वाचायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी हे मुस्लिम बांधव बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले आणि बघता बघता राऊंड टेबल कॉन्फरन्सने बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने निर्णय दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांना कॉम्युनल अवॉर्ड नावाचा अवॉर्ड म्हणजे आम्हाला काय वाटतं, ऑस्कर अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड असले अवॉर्ड नाही. आमचे अधिकार इंग्रजांनी कबूल केले की आम्ही बाबासाहेबांना त्यांनी मागितलेले जे जे अधिकार आहेत ते सगळे आम्ही बाबासाहेबांना लागू करतो, देऊन टाकतो. काय अधिकार? सेपरेट इलेक्टोरेट, सेपरेट सेटलमेंट, आमच्या वेगळ्या शाळा, आमच्या वेगळ्या कॉलेजेस, आमची वेगळी कॉलनी, आमचे वेगळे मतदार संघ, आमची वेगळी मतदार यादी, आमचा उमेदवार आणि आमचाच मतदार, अशा पद्धतीची संपूर्ण स्वतंत्र व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांकडून कबूल केली आणि या देशामध्ये लागू होणार. तेवढ्याच गांधीने सांगितलं की यांना जर हे देत असाल तर मी प्राण जाईपर्यंत उपोषण करेन पण यांना मिळू देणार नाही. पुन्हा डोक्यामध्ये अनालिसिस करा, कोण अधिकार देतोय, कोण अधिकार देऊ देत नाही. आणि केवळ देत नाही, त्यांनी उपोषण केलं. गांधींनी उपोषण केलं. कारण हा प्रसंग मी अजून थोडा वाढवतो, कारण अकोल्यामध्ये पुणे कराराच्या दिवसाला काय दिवस साजरा करता तुम्ही? अधिकार दिवस है ना, 24 सप्टेंबर, स्वाभिमान दिवस. या चला स्वाभिमान दिवसाचं स्वाभिमान काढतो. गांधीने बाबासाहेबांना धमकी दिली, इंग्रजांना धमकी दिली की बाबासाहेबांना हे अधिकार देत असाल तर मी प्राण जाईपर्यंत उपोषण करेन पण मिळू देणार नाही. आणि गांधींनी उपोषणाची धमकी दिली. गांधी जसेही भारतात आले, उपोषणाची धमकी दिल्यामुळे गांधींना उचललं, अटक केली आणि पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कोंबलं. पुण्याच्या येरवडा जेलमधनं 3 पत्र गांधींनी इंग्रजांना पाठवले. पहिल्या पत्रात गांधी लिहितात की मला काय उपोषण वगैरे करायचं नाही. हे ऑन रेकॉर्ड पत्र आहे, बाबासाहेबांनी छापून ठेवलेलं आहे. मला काय उपोषण वगैरे करायचं नाही, फक्त बाबासाहेबांना दिलेला जो कॉम्युनल अवॉर्ड आहे तो परत घ्या, मी माझं उपोषण मागे घेतो. इंग्रजांनी पत्र पाठवलं, गांधीजी तुम्ही स्वतः कबूल केलं की आम्ही जो काही निवाडा देऊ, कारण तुम्हा दोघांचं काही ठरत नाही, म्हणून तुम्ही दोघांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जे ठरवाल ते आम्हाला मान्य असेल, असं तुम्ही सही करून आम्हाला दिलं. मग जर आम्ही जो निर्णय घेतलाय तो तुम्हाला मान्य असला पाहिजे. तुम्ही स्वतः सही करून दिली, मग आता तुम्ही कसं म्हणता की परत घ्या? आम्ही परत घेणार नाही, बाबासाहेबांना जे दिलंय ते आम्ही देऊन टाकू. आता गांधींनी बघितलं की इंग्रज काही घ्यायला तयार नाही. मग गांधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, जा जरा बाबासाहेबांना जाऊन सांगा की तुम्ही स्वतः सोडा, ते काही परत घेत नाही, तुम्ही तरी स्वतः देऊन टाका. बाबासाहेब आंबेडकरांची मोटार रात्रीच्या अंधारातून
कुठून तरी निघत होती. ती निघत असताना मशाली घेऊन काही गुंड बाबासाहेबांच्या गाडीसमोर येऊन उभी राहिली. मशाल घेऊन बाबासाहेबांना गाडीतून खाली उतरवलं आणि त्या मशालधारी गुंडांनी बाबासाहेबांना सांगितलं. हा बाबासाहेबांना जीवे मारण्याचा दुसरा प्रसंग होता. 3 प्रसंग बाबासाहेबांना जीवे मारण्याची या देशामध्ये झाले. हा दुसरा प्रसंग होता. बाबासाहेबांना गाडीतून खाली उतरवलं आणि या सगळ्यांनी बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब तुम्ही जे काही अधिकार घेऊन आलात ते स्वतःहून परत देऊन टाका, स्वतःहून परत देऊन टाका. बाबासाहेबांनी समोर एक खांब होता, त्या खांबाकडे बोट करून सांगितलं, तो जो खांब दिसतोय त्या खांबाला लटकावून मला गोळी जरी घातलीत ना तरी माझ्या लोकांचे अधिकार मी मुळीच परत देणार नाही, मी मुळीच परत देणार नाही. त्या गुंडांनी बघितलं की बाबासाहेब परत द्यायला तयार नाही. ते गुंड गांधींकडे गेले. गांधींना सांगितलं की बाबासाहेब काही परत द्यायला तयार नाही. त्यांचे देसाई नावाचे गांधींचे एक सचिव होते. ते देसाईंनी, पटेलांनी आणि गांधींच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गांधींना विनंती केली, गांधीजी आपका जीवन इतना महान है, तुमचं जीवन एवढं मोठं आहे, कशाला त्या तुच्छ हरिजनांकडे आणि अस्पृश्यांकडे बघता, त्यांना काय घ्यायचे ते घेऊ द्या ना, कशाला त्यांच्यासाठी स्वतःचं जीवन अर्पण करता, कशाला स्वतःसाठी जीवन त्याग करता, स्वतः त्यांच्यासाठी स्वतःचं जीवन त्याग करता. गांधींनी जे उत्तर दिलं ते देसाईंनी त्यांच्या देसाई डायरीमध्ये नमूद केलं. गांधींनी जे उत्तर दिलं, गांधी म्हणतात कि तुमको पता नहीं बाबा साहब क्या लेकर आए हैं, तुमको पता नहीं बाबा साहब क्या लेकर आए हैं. अगर ये अधिकार, ये कॉमनवेल्थ अवार्ड बाबा साहब के हाथ में रहा और कल को अगर देश को आजादी मिल गई तो इस देश का प्रधानमंत्री नेहरू नहीं डॉक्टर अंबेडकर बन जाएगा. आणि मग काँग्रेसच्या लोकांच्या लक्षात आलं की एवढं मोठं अधिकार घेऊन आलेत बाबासाहेब, मग तर त्यांच्या हातून डिस्काउंट घेतलंच पाहिजे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं इंग्रज पैसे घ्यायला तयार नाही, बाबासाहेब द्यायला तयार नाही, मग करायचं काय. ज्यांच्यासाठी आणलं त्यांना आमच्या वस्त्या जाळण्यात आल्या, आमच्या लोकांना मारण्यात आलं, त्यांची हत्या सुरुवात झाली, आमच्या महिलांच्या बलात्कार सुरू झाले. संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांवर अन्याय, अत्याचार यांच्या माध्यमातून सुरू झाले. आणि बाबासाहेबांना प्रश्न केला की बाबासाहेब जिनके लिए तुम ये अधिकार लाए हो वही जिंदा नहीं बचे तो किसको दोगे. जे जिवंतच राहिले नाहीत कुणासाठी द्याल. शेवटी बाबासाहेबांनी पत्र लिहिलं. बाबासाहेब म्हणतात एकीकडे माझ्या समाजाचा जीव आहे, माझ्या समाजाचं जीवन आहे, आणि दुसरीकडे या गांधीचं जीव आहे. मी जर आज सही केली नाही आणि उद्या जर गांधीला काही झालं तर ही लोक माझ्या लोकांना मारून टाकतील, माझ्या लोकांना मारून टाकतील. आणि अक्षरशः बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबर 1932 ला त्यांच्यावर प्रेशर देऊन, कुणासाठी, स्वतःची बायको मुलं वाचण्यासाठी नाही, माझा समाज जिवंत राहिला पाहिजे म्हणून लढून झगडून आणलेले अधिकार बाबासाहेबांनी परत देऊन टाकले. घेऊन जा पण माझ्या लोकांना मारू नका, माझ्या लोकांना मारू नका. 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करारावर बाबासाहेबांची सही घेण्याचा कार्यक्रम आयोजित झाला. बाबासाहेबांनी सही केली आणि बाबासाहेब तिथून निघाले. गांधींनी सांगितलं की मी जसं उपोषण सोडलंय, माझ्या लोकांनी इथे जेवणाचे कार्यक्रम आयोजित केले, तुम्ही पण थोडंसं खाऊन जा, तुम्ही आमच्या सोबत थोडं खा. बाबासाहेब म्हणाले माझं पोट भरलंय, मी आत्ताच पोटभर खाऊन आलोय, मला अन्नाचा एक कण पण जाणार नाही. बाबासाहेब त्यांच्या मोटारीत बसले आणि बाबासाहेब तिथून निघाले. बाबासाहेब तिथून बाहेर पडले. ती गाडी, बाबासाहेबांची मोटार महामार्गाला लागली आणि बाबासाहेबांच्या शेजारी त्यांचे कार्यकर्ते, सचिव बसले होते. बाबासाहेबांनी सांगितलं या महामार्गावर कुठे अन्न, कुठे धावा लागतो का बघ, मला खूप भूक लागली, मला खूप भूक लागली. तू कार्यकर्ता चिडला बाबासाहेबांवर.
तो कार्यकर्ता म्हणतो, काय विचित्रपणा आहे बाबासाहेब हा. तिथं जेवण होतं, तुम्ही तिथे जेवला नाहीत. आता या राणावनात मी कुठे ढाबा शोधू, कुठे हॉटेल शोधू आणि कुठे तुम्हाला जेवण आणून देऊ. काय म्हणाले माहितीये बाबासाहेब? बाबासाहेब त्या कार्यकर्त्याला म्हणाले, मला काँग्रेसचं मीठ देखील खायचं नाही. मला काँग्रेसचं मीठ देखील खायचं नाही. काही लोकांना वाटेल मी काँग्रेसच्या वर बोलतोय म्हणजे मी काँग्रेस विरोधी आहे. येईन मोदीवर पण येईन. मोदीची बारी आली की मोदीला पण पुढे येईन. अजून वेळ आहे. आताशी मी 1932 मध्ये आहे. 2014 सुरू झाला की मोदी पण येईल. आताशी मी 32 वर आहे. 1932 ला बाबासाहेब आंबेडकरांनी भरल्या मनानं त्या कागदावर सही केली. सांगा, काय तो आमचा स्वाभिमानाचा दिवस आहे? काय तो आमचा अधिकाराचा दिवस आहे? शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या मनात दुःख होतं की हा कॉम्युनल अवॉर्ड परत मिळवा, हा कॉम्युनल अवॉर्ड परत मिळवा. काही लोक मला विचारतात की तुमचं मिशन काय आहे, तुमची चळवळ काय आहे. आज मी तुम्हाला माझी मिशन, माझी चळवळ सांगतो. 24 सप्टेंबर 1932 ला बाबासाहेब आंबेडकरांना या देशातल्या अनुसूचित जातीची किंवा आता कन्व्हर्टेड झालेल्या बौद्धांची जी स्वतंत्र व्यवस्था उभी करायची होती, स्वतंत्र शाळा, स्वतंत्र कॉलेज, स्वतंत्र हॉस्पिटल, स्वतंत्र बँक, स्वतंत्र बौद्धांची सेमिनरी, ते कॉम्युनल अवॉर्ड या देशात पुन्हा जिवंत करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. जो कॉम्युनल अवॉर्ड बाबासाहेब आंबेडकरांना गांधीचा जीव वाचवण्यासाठी द्यावा लागला, तो कॉम्युनल अवॉर्ड बाबासाहेब आंबेडकरांचा परंतु पुन्हा जिवंत केल्याशिवाय राहणार नाही. तो कॉम्युनल अवॉर्ड. बौद्ध आहात ना, बौद्ध आहात, मग बौद्धांची मुलं कुठे गेली पाहिजे? बौद्ध शाळेत. बौद्धांचा पैसा कुठे असला पाहिजे? बौद्धांच्या बँकेत. बौद्धांची रुग्ण कोणत्या हॉस्पिटलला गेली पाहिजे? बौद्धांच्या हॉस्पिटलमध्ये. आम्ही बौद्ध 70-75 वर्ष होऊन आमची मुलं गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा शिकवणाऱ्या हिंदूंच्या शाळेत. आम्ही कष्टाने कमवलेला पैसा स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अडाणी अंबानीला सहकार्य करणाऱ्या हिंदूंच्या बँकेत. कुठे आहे आमची व्यवस्था? कुठे आहे आमचा कॉम्युनल अवॉर्ड? कुठे आहे आमची स्वतंत्र व्यवस्था? मुलं आम्ही पैदा करतोय, त्यांचे मेंदू RSS डिझाईन करतोय, त्यांना आम्ही वाढवतोय, त्यांचा वापर संघ करतोय. पोरं आमची, आम्ही खाऊ पिऊ घालतोय, आम्ही कपडा लत्ता लावतोय, आम्ही शिक्षण देतोय. वापर कशासाठी? कावड यात्रेसाठी. कुठे आहे आमची स्वतंत्र व्यवस्था? 1932 चा काळ पुढे गेला. गांधी उपोषणाला बसला. इंग्रजांनी रॅमसे मॅकडॉनल्डने दिलेले अधिकार सोडावे लागले. पुन्हा डोक्यामध्ये आणा की रॅमसे मॅकडॉनल्ड देतोय, गांधी परत घेतोय. 1932 चा काळ पुढे गेला. देशामध्ये स्वातंत्र्याची मोहीम सुरू झाली आणि इंग्रजांनी एक अट ठेवली की ठीक आहे, आम्ही तुम्हाला या देशाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, पण आम्ही हा देश सोडून गेल्यानंतर तुम्ही हा देश कसा चालवणार आहात त्यासाठी संपूर्ण नियोजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही हा देश सोडून जाणार नाही. हा देश तुम्ही कसा चालवणार यासाठी या देशाला संविधानाची गरज आहे. तो संविधान तुम्हाला निर्माण करावा लागेल. आणि मग इंग्रजांनी संविधान सभेचं गठन केलं. 398 सदस्य या संविधान सभेचं कार्यभार बघतील अशा पद्धतीचं कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली तयार केली. आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी जर या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये गेलो नाही तर माझ्या लोकांचे अधिकार मी सुरक्षित करू शकणार नाही. म्हणून बाबासाहेब मुंबई प्रांतातून या संविधान सभेमध्ये जाण्याची तयारी बाबासाहेबांनी सुरू केली. पुन्हा गांधीला ही माहिती मिळाली की बाबासाहेब संविधान सभेमध्ये मुंबईतून जाण्यासाठी प्रयत्न करतात. गांधी आणि पटेल बाबासाहेबांकडे आले आणि बाबासाहेबांना सांगितलं कि बाबा साहब, हमें पता चला है कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हैं. हम आपको बताने के लिए आए हैं
हिंदी कळतं ना? हे अच्छे दिन आएंगे एवढं कळतं तर एवढं माझं कळत होतं. पटेल म्हणतो, गांधी म्हणतो कि बाबा साहब हमें पता चला कि आप संविधान सभा में जाने की तैयारी कर रहे हो. हम आपको बताने के लिए आए हैं कि संविधान सभा के दरवाजे ही नहीं, खिड़कियां भी आपके लिए बंद है. हम आपको संविधान सभा में आने ही नहीं देंगे. आता बाबासाहेबांची समस्या होती की मी जर आतमध्ये गेलो नाही तर माझ्या लोकांचा आवाज मी आतमध्ये बुलंद करू शकणार नाही. येणाऱ्या संविधानात सेफ गार्ड सुरक्षा कवच यांच्यासाठी प्राप्त करू शकणार नाही. मला काहीही करून या संविधान सभेमध्ये जाणं आवश्यक आहे. शेवटी बाबासाहेबांची ही व्यथा पश्चिम बंगालमध्ये बसलेले जोगेंद्रनाथ मंडळ यांनी ओळखली. बाबासाहेबांना मुंबईतून पश्चिम बंगालला बोलावलं आणि बाबासाहेबांना त्यांचा निवडून आलेला एक प्रतिनिधी त्याला मागे सारून बाबासाहेबांना ती निवडून आलेली सीट बाबासाहेबांना दिली आणि मग बाबासाहेब संविधान सभेत गेले. संविधान सभेत गेले. संविधान सभेचं कामकाज बाबासाहेबांनी केलं. संविधान निर्माण केला. भारताचाच नव्हे तर जगातला सर्वोत्कृष्ट संविधान बाबासाहेबांनी तयार केला. आणि हे मी बाबासाहेबांचा वंशज आहे म्हणून सांगत नाही. या जगातला सगळ्यात शक्तिशाली प्रेसिडेंट, युनायटेड स्टेट्सचा प्रेसिडेंट बराक ओबामा हा संविधान, भारताचं संविधान वाचल्यानंतर म्हणतो कि डॉक्टर अंबेडकर अगर हमारे देश में पैदा हुए होते तो हम सूरज का नाम बदलकर उसको अंबेडकर कर देते. संपूर्ण जग बाबासाहेबांच्या या संविधानाचा गौरव करतो. बाबासाहेबांनी सर्वोत्कृष्ट संविधान निर्माण केला. निर्माण करून या देशाला 26 नोव्हेंबर 1949 ला दिला. आणि देताना काय म्हणतात बाबासाहेब की संविधान कितीही जरी उत्कृष्ट असलं, हा संविधान किती जरी चांगला असला तरी याला लागू करणारे लोक जर लायक नसतील, नालायक असतील तर संविधान काहीही कामाचा नाही. आता विचार करा, ज्या महामानवानं संविधान सभेमध्ये जाण्यासाठी इतका खटाटोप केला, इतका संघर्ष केला, शारीरिक परिस्थिती नसतानाही बाबासाहेब आंबेडकरांनी या जगातला सर्वोत्कृष्ट संविधान निर्माण केला. तीच व्यक्ती संविधान देताना काय म्हणते की संविधान काही उपयोगाचा नाही जर त्याला लाभवणारी लोक लायक नसतील. संविधान कोण राबवतं? कोण राबवतं? सरकार, संसद. भले तो तुमच्या आमच्या घरात असेल पण तो राबवण्याची जबाबदारी आपली नव्हे. सरकार चालवतो, प्रधानमंत्री चालवतो, मुख्यमंत्री चालवतो. संविधान राबवण्याची जबाबदारी त्यांची. आता मला सांगा, या देशात आता जी लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार संविधान उत्कृष्ट आहे पण राबवणारी लोक लायक आहेत की नालायक आहेत? नालायक. मग जर लोक नालायक असतील तर संविधान आपल्या काही कामाचं आहे? कारण लोक राबवतच नाही. आणि चला, ही लोक जी राबवत आहेत त्यांचा इतिहास माहिती कोण आहेत? ही लोक ज्यांच्या हातात भारताचं संविधान आपण दिलंय ती लोक कोण आहेत? RSS नावाचा जी संस्था आहे, संघटना आहे, अनरजिस्टर्ड दहशतवादी संघटना आहे. मी तो म्हणतो की या देशातल्या प्रधानमंत्र्याने, राष्ट्रपतीने, सुप्रीम कोर्टाने, मीडियाने, जे कोणी आहे, मी RSS ला दहशतवादी संघटना बोललो, यासाठी मला अटक करावी. अजूनपर्यंत अटक करत नाहीत मला. कारण ज्या दिवशी माझ्यावर FIR होईल की मी RSS ला दहशतवादी संघटना बोललो तर मी त्यांच्याकडे मागणी करेन की RSS रजिस्टर्ड झाल्याची पावती दाखवा. जर जे संघटन रजिस्टर्डच नाही त्या अनरजिस्टर्ड असलेल्या संघटनेच्या प्रमुखाला Z+ सुरक्षा कोणत्या नात्याने देता? कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवतला Z+ सुरक्षा आहे? काय ती रजिस्टर्ड संस्था आहे? एखाद्याच्या घरात, तुमच्या अकोल्यामध्ये कुणाच्या घरात तलवार मिळाली तर त्याला अटक करणार की नाही?
चाकू मिळाला तर अटक करतात, गोळ्या मिळाल्या तर अटक करतात, पिस्तूल मिळाली तर अटक करतात, जर एखाद्याच्या घरात तलवार मिळाली तर अटक करतात. मग RSS कडे या दसऱ्याला शस्त्रांची पूजा केली जाते. हे शस्त्र यांच्याकडे आले म्हणून ही लोक दहशतवादी नाहीत का? दहशतवाद्यांच्या संघटनेमध्ये शस्त्रांची पूजा या देशातला प्रधानमंत्री करतो. याहून मोठं काय घटना असेल या देशामध्ये? त्यांची लायसन्स आहे. मग त्या लायसन्स कोणत्या संस्थेच्या नावाखाली आहेत? आणि जर त्या संस्थेच्या नावाखाली ते लायसन्स नाही, मग त्या संस्थेच्या कार्यक्रमात कशा अर्थानं तुम्ही ते पुस्तक, ते गोळ्या, काडतूस, रायफली मांडता? आजकाल या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये साध्या बॅनरवर तलवारीने केक जरी कापलेला फोटो असला तरी त्याला अटक करतात की नाही? मग मी या देशातल्या पोलीस यंत्रणेला सांगतो की ही मर्दांगी तुम्ही नागपूरमध्ये का दाखवत नाही? तलवारीने केक कापल्यावर अटक करताना मग पुस्तकाची पूजा केल्यानंतर प्रधानमंत्र्याला कधी अटक कराल? त्याला अटक नाही, त्याला वेगळा कायदा, तुम्हाला वेगळा कायदा. याचा अर्थ संविधान लागू नाही. लक्षात घ्या, संविधान लागू केले जात नाहीये. आता इंग्रजही नाही, इंग्रज होते तर अधिकार देत होते. 1947 ला ट्रान्सफर ऑफ ऍक्ट साइन झाला आणि इंग्रज या देशातली सूत्र त्यांच्या हातात देऊन गेले जी आमच्या सुरुवातीपासून अधिकारांच्या विरोधात होती. म्हणून मी तुम्हाला 1917 पासूनचे प्रसंग डोक्यात साठवायला सांगितले. 1917 टिळक गांधी म्हणतोय अधिकार द्यायचे नाही. 1924 महाडच्या 14 तळ्याच्या आंदोलनानंतर सवर्णांनी, ब्राह्मणांनी कोर्टामध्ये केस टाकले, सांगितलं पाणी पिऊ द्यायचं नाही. 1930 काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करू दिला नाही. 1932 गांधीने आमचा कॉम्युनल अवॉर्ड काढून घेतला. 1946 बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यापासून रोखलं. आता विचार करा, जी लोक आमच्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधातच होती त्यांच्याच हातात हा देश दिल्यानंतर ते काय आम्हाला अधिकार देणार? तुम्हाला या देशामध्ये ज्यांच्या हातात हा देश आहे त्यांचं चरित्र सांगण्यासाठी मी तुम्हाला हा सगळा इतिहास सांगितला की कोण लोक संसदेत बसले, जी इतिहासामध्ये तुम्हाला अधिकार देऊ देत नव्हती ती लोक. आणि आम्ही काय करतो? आता एकाने मला एक निवेदन दिलं ऍट्रॉसिटी साठी, असतील इथे सचिन काय नाव आहे त्यांचं, जो अत्याचार करतोय तो मला अधिकार देणार आहे? आता काय करा? इंग्रज निघून गेला, जो ज्याच्याकडनं बाबासाहेब लढून झगडून अधिकार आणत होते तोच निघून गेला. बाबासाहेबांनी इंग्रजांवर खूप मोठी टीका केली की ही लोक धोकेबाज आहेत, जाता जाता आमचा घात करून गेले, ही लोक अशाच पद्धतीने आम्हाला वाईट सोडून जाऊ शकत नाही, आधी आमचं नियोजन लावा, आम्ही कुणाच्या भरोश्यावर राहणार? आणि मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं की मी या ब्राह्मणी व्यवस्थेच्या स्वाधीन माझ्या लोकांना करून जाऊ शकत नाही. या देशातली ब्राह्मणी व्यवस्था आम्हाला अधिकार देणार नाही. यांना जर अधिकार प्राप्त करून द्यायचा असेल तर भारताच्या बाहेरूनच अधिकार आणले पाहिजे, भारताच्या बाहेरूनच आणले पाहिजे. पण आता इंग्रजी नाही, जायचं कुठे? 1949 ला बाबासाहेबांनी संविधान दिला आणि बाबासाहेब दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले. कुठून सुरक्षितता यांच्यासाठी आणायची? आणि त्याच वेळी 1950 साली या जगामध्ये एक प्रमुख घटना घडत होती. 27 बौद्ध देशांनी एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीचं आमंत्रण भारताला पाठवलं की आम्ही सगळे बौद्ध देश म्हणून या जगामध्ये बौद्धांचं एक संस्था काढत आहोत आणि तुम्ही भारताच्या वतीने बौद्ध धर्मामध्ये जो पारंगत असेल त्याला या बैठकीमध्ये पाठवा. त्यावेळेस भारत सरकारमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एवढं बौद्ध धर्मामध्ये पारंगत असलेली व्यक्ती त्यांच्याकडे नसल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना या बैठकीत
पाठवण्यात आलं. बाबासाहेब या बैठकीला गेले आणि बाबासाहेबांनी बघितलं की जगातले बौद्ध देश आता एकत्र येत आहेत. 27 बौद्ध देशांनी मिळून वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट नावाची एक संस्था रजिस्टर करतायत आणि दर 2 वर्षांनी ही लोक एकत्रित येऊन भारतात जगातल्या बौद्ध देशांना बौद्ध धम्माचा कसा प्रचार करावा यासाठी ही संस्था करतात. बाबासाहेबांना एक संधी दिसली. बाबासाहेब आंबेडकरांनी या बैठकीला गेले. बाबासाहेबांना वाटलं की आपण यांच्यासोबत मिळून जगामध्ये बौद्ध देशांसोबत मिळून आपण काम केलं पाहिजे. बाबासाहेब त्या बैठकीला गेले, बैठकीला हजेरी लावली, पुन्हा भारतात आले. बाबासाहेबांना वाटलं की आता कदाचित लोकांची मानसिकता, ब्राह्मणी व्यवस्था बदलली असेल, त्यांचे विचार बदलले असेल. 1950 साली बाबासाहेब भारतात आल्यानंतर 1952 ची सार्वत्रिक निवडणूक लागू झाली. पहिली पार्लमेंटरी इलेक्शन जिला म्हणतात आपण खासदारकीची, ती इलेक्शन सुरू झाली. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून या इलेक्शनला उभे राहिले. आता विचार करा, ज्या महामानवानं 2च वर्षापूर्वी या देशाला संविधान निर्माण करून दिला आहे, ज्या महामानवाला संविधान सभेने चीफ आर्किटेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ही उपाधी दिली, काय त्या व्यक्तीला हरवण्यासाठी एक तरी पक्ष उभा राहील? ज्याने संविधान निर्माण करून दिला देशाला, देशाचं एवढं मोठं काम केलंय, काय त्या व्यक्तीला हरवण्यासाठी एक तरी पार्टी पुढे येईल? बाबासाहेबांना हरवण्यासाठी काँग्रेस उभी राहिली, सीपीआय उभी राहिली, संघ उभा राहिला, ही सगळी लोक ब्राह्मण उभी राहिली आणि बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी एक चौथी नापास काजोळकर उभा करण्यात आला. एमएससी, डीएससी, डिलीट, बाराट लॉ, पीएचडी, एमफिल एवढी पदव्या प्राप्त असलेल्या बाबासाहेबांना पाडण्यासाठी चौथी नापास काजोळकर उभा केला. आणि केवळ उभाच केला नाही, बाबासाहेबांचा पराजय केला. बाबासाहेबांच्या लक्षात आलं की जी लोक मला न्याय देत नाही ती माझ्या समाजाला काय न्याय देते, ती माझ्या समाजाला काय न्याय देते. आणि मग बाबासाहेबांनी त्यांची बौद्ध चळवळ अजून मजबूत केली. 1954 साली बाबासाहेब पुन्हा जागतिक बौद्ध परिषदेला गेले आणि बाबासाहेबांनी आक्रमकरित्या त्या बौद्ध परिषदेत भाषण केलं. बाबासाहेब म्हणतात, हा एवढा लवाजमा तुम्ही उभा केलाय, एवढ्या देशातल्या प्रतिनिधींना बोलावलंय, व्यर्थ आहे, काही उपयोगाचं नाही. त्यांच्याच परिषदेत जाऊन त्यांच्याच मंचकावर उभे राहून बाबासाहेब म्हणतात तुमचा कार्यक्रम व्यर्थ आहे. एवढा पैसा का खर्च करता? तुमचा देश आधीच बौद्ध आहे. बौद्ध असलेल्या देशामध्ये बौद्ध परिषदा भरवून कुणाला बौद्ध करणार आहात? तुम्हाला जर खरंच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर मी तुम्हाला आमंत्रण देतो, भारतामध्ये या आणि भारताला बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू करा. बाबासाहेबांनी आणि त्या काळात 1954 साली 27 देशापासून सुरू झालेलं हे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट संघटन 1954 साली जवळपास 72 देशांपर्यंत पसरलं होतं. 72 देश या संघटनेचे सदस्य होते. आज घडीला 2023 ला जवळपास 138 देश, 138 बुद्धिस्ट कंट्रीज या संघटनेचे सदस्य आहेत. बाबासाहेब जाता जाता आम्हाला या धम्मामध्ये का आणून गेले? कोणता काळ माहित आहे? 1952 संपलं, 1954 संपलं, आता 1956 ची इलेक्शन, 1957 ची इलेक्शन उभी आहे. 52 नंतर 57 ची इलेक्शन, 5 वर्ष. सगळे कार्यकर्ते बाबासाहेबांकडे आले. बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्ही 14 ऑक्टोबर अशोका विजयादशमी दिनी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहात. 1957 ला म्हणजे 7 महिन्यामध्ये इलेक्शन्स आहेत. तुम्ही आज जर हिंदू धर्म सोडला तर उद्या हिंदूंची मतं आपल्याला मिळणार नाहीत. इलेक्शन्स आहेत. आताच धर्म परिवर्तन करू नका. धर्म परिवर्तन केलं तर आपली कॅन्डिडेट निवडून येणार नाही, तुम्ही निवडून येणार नाही.
तुमचं संपूर्ण राजकीय कारकीर्द ही संपुष्टात येईल. धर्म परिवर्तन करू नका. आजचे आमचे नेते असते तर त्यांनी काय केलं असतं? टाळलं असतं. नको जाऊ दे, आम्ही इलेक्शन, हिंदूंची मतं मिळणार नाही, हिंदूंची मतं मिळावी म्हणून आम्ही मंदिरात जातोय की नाही? प्रामाणिकपणाने सांगा, मतं मिळत आहे? म्हणून बाबासाहेबांना उगाच आम्ही महामानव म्हणत नाही. हिंदूंची मतं मिळावी म्हणून बाबासाहेबांनी त्यांचं धर्म परिवर्तन करायचं थांबवलं नाही, टाळलं नाही. बाबासाहेब म्हणाले, तुम्ही कोणी माझ्यासोबत नाही आलात तरी चालेल, आम्ही दोघं पती आणि पत्नी जाऊन बुद्धा धम्माची संघाची आम्ही दीक्षा घेऊ, तुम्ही कोणी नाही आलात तरी चालेल. आणि 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमी दिनी बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख लोकांसमवेत बौद्ध धर्माची शरण बाबासाहेबांनी स्वीकारली आणि 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं